मित्रांनो, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन याला शॉर्ट ह्यामध्ये ह्या युनिटला एलडीई पण म्हणतात। एलडीई मध्ये पहिला टाईप आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन। कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचे मुख्यतः 4 केसेस येतात, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचे प्रॉब्लेम या 4 टाईप मध्ये डिवाइड केले जातात। पहिली केस ए आहे रिअल अँड डिफरंट फॅक्टर, केस बी लेस फॅक्टर, केस सी ओनली इमॅजिनरी फॅक्टर आणि केस डी रिअल अँड इमॅजिनरी फॅक्टर। आता हे काय आहे, सो वन बाय वन एक्झाम्पलने आपण ते आता बघूया। मित्रांनो, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मधली पहिली केस आहे रिअल अँड डिफरंट फॅक्टर। आता नंबर ऑफ एक्झाम्पल करून आपण ते समजूया। मित्रांनो, आता लक्षात ठेवा, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन किंवा एलडीई शिकण्याच्या आधी तुम्हाला तुमच्याजवळ तुमचे कॅल्सी असणं गरजेचं आहे। मी पूर्ण एलडीई मध्ये जिथे ते कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आहे, जिथे फॅक्टर फाडायचे आहे, प्रत्येक प्रॉब्लेमला फॅक्टर काढावे लागतात। ओके, सो सगळीकडे तुम्हाला एलडी मध्ये कॅल्सी लागणार आहे। सो आपापले कॅल्सी आपल्या सोबत ठेवा। आपल्याला एलडी शिकण्याचं आहे, तर शिकण्याच्या आधी कॅल्सी आपल्या हातात ठेवा। बघा, स्पेसिफिकली हे 2 कॅल्सी आपल्याला युनिव्हर्सिटीने अलाउड आहे। हा आहे FX991 MX आणि हा आहे FX991 ES+। सो दोघी कॅल्सींवरती मी प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवणार आहे। सो त्यामुळे आपले कॅल्सी आपल्या जवळ घ्या आणि मग पुढे बघूया आपण। बघा, आता आपल्याला पहिला क्वेश्चन दिला आहे d2y/dx² - 5dy/dx + 6y = 0। मित्रांनो, ह्या इक्वेशनचं आपल्याला सीएफ म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढायचं आहे, त्याला वायसी पण म्हणतात। बघा आता, सो कॉम्प्लिमेंटरी फंक्शनलाच दुसरं नाव आहे सीएफ, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन किंवा वायसी असं पण डिनोट केलं जातं। ओके, सो आता सोडवायचं कसं, पहिल्यांदा हे इक्वेशनला ट्रान्सफॉर्म करून घ्यायचं। बघा, डबल डेरिव्हेटिव्ह आहे ना, मग याला लिहायचं कॅपिटल D²। ट्रिपल डेरिव्हेटिव्ह आला तर कॅपिटल D³। 4 टाइम डेरिव्हेटिव्ह आला तर कॅपिटल D⁴ असं, -5। सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे D घ्यायचा, y चा कोइफिशियंट 6, ब्रॅकेटच्या बाहेर y लिहायचं, ब्रॅकेटला म्हणायचं ऑफ = 0। हे इक्वेशन कसं वाचणार बघा, D² - 5D + 6 ऑफ y = 0। कळालं? बघा, इक्वेशन कसं ट्रान्सफॉर्म केलं, डबल डेरिव्हेटिव्हला केलं D² -5, सिंगल डेरिव्हेटिव्हला D आणि y चा कोइफिशियंट 6 ऑफ y = 0। आता इक्वेशनची डिग्री बघायची। डिग्री म्हणजे D ची हायेस्ट पॉवर। इथे D नाहीये, इथे D ला पॉवर नाही म्हणजे पॉवर 1 आहे, इथे D ला पॉवर 2 आहे, सो हायेस्ट पॉवर 2 झाली म्हणजे डिग्री 2। आता डिग्री 2 असताना कॅल्सीमध्ये 3 किमती टाकायच्या असतात। पहिली असते D² ची व्हॅल्यू, नंतर D ची व्हॅल्यू आणि नंतर कॉन्स्टंटची व्हॅल्यू। सिक्वेन्स चेंज करायची नाही, प्रत्येक वेळी गणिताला हीच सिक्वेन्स घ्यायची। डिग्री 3 असेल तर इथे येईल D³, मग D², मग D, मग कॉन्स्टंट। ओके, सो D² चा कोइफिशियंट बघा काय, इथे काहीच नाहीये म्हणजे 1। D चा कोइफिशियंट -5 आणि कॉन्स्टंट आहे 6। सो मित्रांनो, आता हे जे व्हॅल्यूज आहे या कॅल्सीत पुटअप करायचे आणि मग कॅल्सीत आपल्याला आन्सर येतील। सो आता मी दोन्ही पण कॅल्सीमध्ये कसं करायचं, दोन्ही कॅल्सीमध्ये कशा व्हॅल्यू टाकायचे ते तुम्हाला सांगतो। मित्रांनो, हा आहे FX991 ES+ कॅल्सी। त्याच्यानंतर मी तुम्हाला MS कॅल्सी मध्ये पण शिकवणार आहे। सो ह्या कॅल्सीत कसं करायचं बघा, पहिल्यांदा मोड प्रेस करा, 5 3 व्हॅल्यू पुटअप करा, 1 -5 6। सो आन्सर येतात तुमचे 3 आणि 2। आता MS कॅल्सी बघूया आपण। हा आहे MS कॅल्सी। यात बघा, कॅल्सी ऑन केला, 3दा मोड प्रेस करा, नंतर 1, नंतर ही फॉरवर्डची की डिग्री 2। सो व्हॅल्यू टाकणार 1 -5 6। सो आन्सर आलं 3 आणि 2। क्लिअर? सो कॅल्सी क्लिअर करा। कसं करणार, शिफ्ट मोड 3 == आणि ES कॅल्सी क्लिअर कसा करणार, शिफ्ट 9 3 == सो मित्रांनो बघा, आपण कॅल्सीवरती आता बघितलं, याचे रूट्स काढले, आपल्याला कॅल्सी 2 रूट भेटले, 3 आणि 2। करेक्ट? सो ज्या व्हॅल्यू भेटल्या त्या D = लिहायच्या। सो D = 3 आणि 2। आता काय करायचं मित्रांनो, आलेल्या व्हॅल्यूजला बघा, दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, वेगवेगळ्या आहे, डिफरंट आहे आणि रिअल व्हॅल्यू आहे। दोनच व्हॅल्यू असतात, एक रिअल किंवा इमॅजिनरी। रिअल म्हणजे ज्याच्यात I नसतो ते रिअल आणि ज्याला I जोडून येतो तो इमॅजिनरी। सो या दोघी रिअल आहे, रिअल आणि डिफरंट दोन्ही पण वेगवेगळे आहे बघा, यस डिफरंट आहेत। सो आता यांना नावं द्यायचे, याला पहिल्या व्हॅल्यूला म्हणायचं M1, दुसऱ्याला म्हणायचं M2। डिग्री 2 आहे ना, मग आपल्याला 2 व्हॅल्यू भेटतील। डिग्री 3 असली तर आपल्याला 3 व्हॅल्यू भेटतील, M1 M2 M3। लक्षात ठेवा, जेवढी डिग्री असते तेवढ्या व्हॅल्यू कॅल्सीत भेटतात। मग आता याच्यानंतर फॉर्म्युला वापरायचा। फॉर्म्युला अशा प्रकारे आहे, YC म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन = C1 e⁻m1x + C2
e raised to m2x. दिस इज फॉर्म्युला ऑफ कॉम्प्लिमेंटरी फंक्शन केस ए. ओके, सो आता याच्यात फक्त आपण व्हॅल्यूज पुटअप करणार. सो yc इज इक्वल टू c1 e raised to m1 काय आपला 3, सो 3x प्लस c2 e raised to m2 काय आहे 2x. सो स्टुडंट्स दिस इज आवर आन्सर. क्लिअर आहे, एकदम सिंपल. कळालं तुम्हाला? अजून एक्झाम्पल बघूया. बघा क्वेश्चन नंबर 2. बघा d2i by dx स्क्वेअर मायनस dy by dx minus 2i minus dy by dx minus 2i is equal to 0. बघा मित्रांनो, पुन्हा तसंच पहिल्यांदा इक्वेशन ट्रान्सफॉर्म करा. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर मायनस सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी, वायचा कोइफिशियंट 2 ऑफ y इज इक्वल टू 0. आलो इथपर्यंत डिग्री बघायची. सो डिग्री डी ची हायेस्ट पॉवर बघा, डी ची हायेस्ट पॉवर 2 आहे, सो डिग्री 2. ओके, सो कॅल्सीत व्हॅल्यू टाकणार डी स्क्वेअर डी कॉन्स्टंट. सेम करायचं. मी नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवणार आहे, सो तुम्हाला ते एकदम इझी व्हायला लागेल. सो व्हॅल्यूज पुटअप करणार. डी स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे 1, डी चा कोइफिशियंट मायनस म्हणजे -1, कॉन्स्टंट -2. आता हे पुन्हा कॅल्सियम टाकायचं. सो बघूया आता दोन्ही कॅल्सियम कसं करणार. मोड 5 3 पुट द व्हॅल्यूज 1 -1 -2. सो आन्सर बघा 2 आणि -1. कॅल्सी क्लिअर कसं करणार. शिफ्ट 9 3 इक्वल टू कॅल्सी क्लिअर करून घ्यायचा. आता ms कॅल्सी बघा, तीनदा मोड प्रेस करा. 1 फॉरवर्डची की डिग्री 2 पुट द व्हॅल्यूज 1 -2 सॉरी 1 -1 आणि -2. सो आन्सर आलं 2 आणि -1. कॅल्सी क्लिअर करा. शिफ्ट मोड 9 शिफ्ट मोड 3 इक्वल टू. मित्रांनो, सो कॅल्सीवरती आपण व्हॅल्यू काढली, दोन व्हॅल्यू आल्या 2 आणि -1. त्यांना डी इक्वल टू लिहायचं. ओके, कॅल्सीवर तुम्हाला मी आता शो केलं. आता इथून पुढे दोन्ही फॅक्टर बघा, दोन्ही वेगवेगळे आहे आणि रिअल आहे. सो रिअल अँड डिफरंट म्हणजे आपल्याला केस कधी समजेल जेव्हा आपण फॅक्टर काढू. फॅक्टर काढल्यानंतर समजेल नेमकी जे फॅक्टर येतील तेव्हा कळेल नेमकी कुठल्या केसचं एक्झाम्पल आहे. सो दोन्ही डिफरंट आहे. सो याला m1 माना, याला m2 माना. या फॉर्म्युलात पुटअप करा. यस, सो फॉर्म्युला आहे yc is equal to c1 e raised to m1x plus c2 e raised to m2x. So answer येईल आपलं yc is equal to c1 e raised to m1 काय आपला 2x plus c2 e raised to m2 काय -1x. 1 लिहिला नाही लिहिला तरी चालेल, नुसतं -x लिहिला तरी चालेल. सो दिस इज युअर आन्सर. करेक्ट. अजून एक सम बघूया. बघा क्वेश्चन नंबर 3. d2y by dx square minus 4y is equal to 0. सो बघा पुन्हा तसंच डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याला डी स्क्वेअर. इथे डी ची टर्म नाहीये बरोबर, मग डबल डेरिव्हेटिव्ह नंतर डायरेक्ट -4 आहे. सो -4 ब्रॅकेटच्या बाहेर y इज इक्वल टू 0. काय डिफरन्स आहे बघा, इथे डबल डेरिव्हेटिव्ह नंतर डी ची टर्म, इकडे डी ची टर्मच नाही, मग ती घेतलीच नाही. म्हणजे डी स्क्वेअर नंतर डी नाही आला, डायरेक्ट कॉन्स्टंट आला. डी स्क्वेअर नंतर डायरेक्ट कॉन्स्टंट आला. येस, डिग्री ऑब्विसली 2च आहे. सो त्याच्यानंतर आपण काय करणार. व्हॅल्यूज डी स्क्वेअर डी आणि कॉन्स्टंट 3 व्हॅल्यू. डी स्क्वेअरचा कोइफिशियंट 1, डी ची टर्म नाहीये म्हणून 0 आणि कॉन्स्टंट -4. करेक्ट. सो आपल्याला डी च्या 2 व्हॅल्यू भेटतील 2 आणि -2. या कशा आल्या आता मी ते कॅल्सीवर तुम्हाला दाखवतो. मोड 5 3 पुट द व्हॅल्यू 1 0 -4. सो व्हॅल्यू आल्या 2 आणि -2. शिफ्ट 9 3 इक्वल टू. आता ms कॅल्सी मध्ये बघाल, तीनदा मोड दाबा, 1 दाबा, फॉरवर्डची की दाबा, डिग्री 2 घ्या, पुट द व्हॅल्यू 1 0 -4. सो आन्सर आलं 2 आणि -2. क्लिअर कॅल्सी. शिफ्ट मोड 3 इक्वल टू. तर मित्रांनो आपल्याला कॅल्सीवर 2 आणि -2 आले आपण बघितलं. आता पुन्हा दोघे बघा, 2 आणि -2 सेम आहे का? बिलकुल नाही, दोन्ही डिफरंट आहेत. ओके, सो याला म्हणणार m1, याला म्हणणार m2. पुन्हा आपला फॉर्म्युला yc is equal to c1 e raised to m1x plus c2 e raised to m2x. यस, सो व्हॅल्यू पुटअप करणार.
yc इज इक्वल टू c1 e रेस टू m1 काय 2, सो 2x प्लस c2 e रेस टू मायनस 2x आहे. भारी इंटरेस्टिंग. पूर्ण LD हा आपण कॅल्सीवर सोडवतो, लक्षात ठेवा. सो कॅल्सीचा रोल खूप महत्वाचा आहे, कॅल्सी सोबत असू द्या. अजून एक्झाम्पल बघू. क्वेश्चन नंबर 4. 2d square minus d minus 10 of y is equal to 0. ओके, मग 2d स्क्वेअर मायनस d मायनस 10 ऑफ y इज इक्वल टू 0. सो चला याला बघा, ही डायरेक्ट याला म्हणतो ऑक्झिलरी इक्वेशन. डीचा फॉर्मॅट, डीच्या फॉर्मॅट डायरेक्ट दिलेलं आहे. सो डायरेक्ट डिग्री काढणार. इथून पुढे डिग्री किती 2. पहिल्यांदा डी स्क्वेअर डी आणि कॉन्स्टंट एवढ्या किमती टाकणार आपण. तेच करायचं सगळीकडे. डी स्क्वेअर डी आणि कॉन्स्टंट. डी स्क्वेअरचा कोइफिशियंट 2, डीचा मायनस म्हणजे -1, कॉन्स्टंट -10. सो हे कॅल्सीवर टाकणार. सो बघूया कॅल्सीवरती काय व्हॅल्यू येतात. मोड 5 3 पुट द व्हॅल्यू 2 -1 -10 2 -1 -10. आन्सर आलं 5/2 आणि -2. शिफ्ट 9 3 इक्वल टू. सो नाव गो फॉर द MS मध्ये बघा 3 टाइम्स मोड 1 फॉरवर्ड 2. पुट द व्हॅल्यूज 2 -1 -10 इज इक्वल टू 2.5. पॉइंट मध्ये आला का शिफ्ट ABC दाबायचं. शिफ्ट ABC की त्याला 5/2 आणि -2. क्लिअर द कॅल्सी. शिफ्ट मोड 3 इक्वल टू. सो मित्रांनो कॅल्सीवरती 5/2 आणि -2 असे दोन रूट्स आलेत. दोन्ही डिफरंट आहेत. सो याला M1 म्हणायचं, याला M2 म्हणायचं. पुन्हा आपला फॉर्म्युला, दिस इज द फॉर्म्युला. yc इज इक्वल टू c1 e रेस टू m1x प्लस c2 e रेस टू m2x. पुट द व्हॅल्यूज. सो yc इज इक्वल टू c1 e रेस टू m1 का आपला 5/2 प्लस c2 e रेस टू मायनस m2 आहे 2x -2x. क्लिअर मित्रांनो. सो मॅक्सिमम प्रॉब्लेम घेऊन मी तुम्हाला सगळं कॅल्सीवर शिकवतोय. हे असं सोल्युशन पेपरमध्ये लिहायचं. ओके, उत्तरपत्रिकेत असंच तुम्हाला लिहायचं आहे. आता डिग्री 3चे एक्झाम्पल बघूया. आता एक्झाम्पल नंबर 5 बघा. इथे बघा ट्रिपल डेरिव्हेटिव्ह आहे. याला कसं कन्वर्ट करणार. d³ -7 सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d. yचा कोइफिशियंट 6 ऑफ y इज इक्वल टू 0. बघितला कळतं. इथे डिग्री 3 आहे. डिग्री म्हणजे d ची हायेस्ट पॉवर इथे 1 3 मोठी 3 आहे. सो डिग्री 3 असताना काय व्हॅल्यू टाकणार आपण. पहिल्यांदा d³, मग d स्क्वेअर, मग d आणि मग कॉन्स्टंट. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिल्यांदा d³ चा कोइफिशियंट 1. d स्क्वेअरची टर्मच नाही बघा. टर्म नाही म्हणजे 0. d चा कोइफिशियंट -7 आणि कॉन्स्टंट -6. सो आता हे कॅल्सीवर टाकायचं. डिग्री 3 आहे ना, मग आपल्याला 3 व्हॅल्यू येतील. सो कॅल्सीवर कसं करायचं आपण बघू. आता डिग्री 3 बघा. मोड 5 क्यूब कुठे 4 ला. सो 4 प्रेस करायचं. मोड 5 4. पुट द व्हॅल्यू 1 0 -7 -6 1 0 -7 -6. व्हॅल्यू येईल बघा तुम्हाला x1 3 x2 -1 x3 -2. करेक्ट. क्लिअर द कॅल्सी. शिफ्ट 9 3 इक्वल टू. आता MS कॅल्सी घेऊया. MS मध्ये कसं बघा. 3दा मोड दाबणार, 1 प्रेस करणार, फॉरवर्डची की डिग्री 3. पुट द व्हॅल्यू 1 0 -7 -6 1 0 -7 -6. सो आन्सर आलं 3 -2 -1. क्लिअर द कॅल्सी. शिफ्ट मोड 3 इक्वल टू. सो मित्रांनो आपल्याला फॅक्टर भेटतात 3 -1 -2. आता ES आणि MS मध्ये सिक्वेन्स चेंज होते. ES मध्ये हे भेटतं 3 -1 -2 आणि MS कॅल्सी मध्ये ही सिक्वेन्स येते 3 -2 -1. ओके, यस, दिस इज ES अँड दिस इज MS. ES मध्ये ही आणि MS मध्ये ही सिक्वेन्स येते. आता तुम्ही म्हणशाल सर मग आन्सर पण शेवट वेगळं येईल. बरोबर, आन्सर कसं येईल. सो yc इज इक्वल टू c1 e रेस टू दिस इज 3x प्लस c2 e रेस टू दिस इज -1x प्लस c3 e रेस टू -2x. आणि याचा आन्सर काय येईल. yc इज इक्वल टू c1 e रेस टू 3x प्लस आता -2 c2 e रेस टू -2x प्लस c3 e रेस टू -1x.
आता तुमच्या मनात प्रश्न येणार, बरोबर आहे, पहिला 3 नंतर -1 इकडे -2 आणि इकडे -2 इकडे -1, सिक्वेन्स तर चेंज झाली. सो मित्रांनो सिक्वेन्स चेंज झाली तरी चालते, बोथ आन्सर आर करेक्ट. तुमच्या कॅल्सीत जी सिक्वेन्स येईल ती तुम्ही घ्या. माझ्याकडे ES कॅल्सी, सो माझ्याकडे ही सिक्वेन्स आली, मी हे आन्सर लिहितो. तुमच्याकडे MS कॅल्सी असेल, तुमच्याकडे ही सिक्वेन्स येईल, तुम्ही हे एक आन्सर लिहा. बोथ आन्सर आर करेक्ट. ओके, दोन्ही आन्सर अलाउड आहे, फक्त सिक्वेन्स चेंज झाली, ती ऍडिशन आहे. ऍडिशन 3+2 केली किंवा 2+3 केली, आन्सर सेम येतं. सिक्वेन्सला काही इथे व्हॅल्यू नाहीये, फक्त ज्या व्हॅल्यू तुमच्या आल्या आहेत त्या करेक्ट पाहिजे तेवढंच चेक केलं जातं. सिक्वेन्स चेंज झाली तरी आन्सर करेक्ट असतं, पूर्ण मार्क दिले जातं. ओके, सो आपल्या रूल नुसार बघा, आता हे तिघे पण कसे डिफरंट आहेत, सो डिफरंट फॅक्टर बरोबर रिअल आहेत. सो आता याला M1, याला M2 आणि याला M3 कन्सिडर करू. बघा आता YC चा काय फॉर्म्युला येईल, C1 e raised to M1x, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, प्लस C2 e raised to M2x. इथपर्यंत माहिती होता M1 M2, पण आता M3 आलाय ना, मग C3 e raised to M3x. बघा किती इझी आहे. येस, म्हणजे जेवढे फॅक्टर वाढले ना तेवढा M वाढवत जायचं, एवढंच आहे, बाकी काहीच नाही. सो व्हॅल्यू पुटअप करा. YC इज इक्वल टू C1 e raised to M1 काय 3, सो 3x प्लस C2 e raised to M2 काय -1x प्लस C3 e raised to काय -2x. सो दिस आवर आन्सर. बघा किती इझी आहे. येस, सो सेम वेने इकडे जाऊया. आता क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6, लेट्स चेक. बघा ट्रिपल डेरिव्हेटिव्ह, पुन्हा याला लिहिणार d³ प्लस हा झाला 6, डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d², 11 d प्लस 6 ऑफ y इज इक्वल टू 0. यस, डिग्री इज 3. सो डिग्री 3 म्हणजे कॅल्सीट व्हॅल्यू टाकणार ह्याच d³ d² d आणि कॉन्स्टंट. सो दिस इज सेम, d³ d² d आणि कॉन्स्टंट. d³ चा कोएफिशिएंट 1, d चा 6, सॉरी d² चा 6, d चा 11 आणि कॉन्स्टंट 6. सो ह्या व्हॅल्यू कॅल्सीट टाकायच्या. सो कॅल्सीट बघूया कसं करायचं. मोड 5 4 पुट द व्हॅल्यूज 1 6 11 6. सो आन्सर आला आहे -3 -1 -2. क्लिअर द कॅल्सी, शिफ्ट 9 3 इक्वल टू नाव MS कॅल्सी 3 टाइम्स मोड 1 फॉरवर्डची की डिग्री 3, पुट द व्हॅल्यू 1 6 11 6. सो गॉट द आन्सर -1 -3 -2. क्लिअर द कॅल्सी, शिफ्ट मोड 3 इक्वल टू. मित्रांनो, सो कॅल्सीवरती आपल्याला फॅक्टर आले -3 -1 -2. सो तिन्ही पण रिअल व्हॅल्यू आणि डिफरंट व्हॅल्यू आहे. सो त्यांना नेमिंग करणार आपण M1 M2 M3. दिस इज आवर फॉर्म्युला. सो YC इज इक्वल टू C1 e raised to M1x प्लस C2 e raised to M2x प्लस C3 e raised to M3x. सो बस पुट द व्हॅल्यूज. सो YC is C1 e raised to M1 काय -3 3x प्लस C2 e raised to M2 काय -1x प्लस C3 e raised to M3 आहे -2 2x. सो मित्रांनो दिस आवर आन्सर. सो मला खात्री आहे आता की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मधली पहिली केस रिअल अँड डिफरंट फॅक्टर ही तुम्हाला पूर्ण प्रॉपरली आणि विथ कॅल्सी टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही शिकले आहात. ओके.